माण तालुक्यातील डोंगरपट्ट्यात भीषण वणवा, वनसंपदा, गवत आणि लहान वन्यजीवांचे मोठे नुकसान। माण तालुक्याच्या दक्षिण भागातील पुकळेवाडी, विरळी आणि चिल्लारवाडी या गावांच्या डोंगर परिसरात रविवारी सायंकाळी सुमारे 5:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीमुळे परिसरातील वनसंपदा, जनावरांच्या चाऱ्यासाठी असलेले गवत आणि काही ठिकाणी झाडे मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली। मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला विरळी बाजूकडून आग लागण्यास सुरुवात झाली। वाऱ्याचा वेग जास्त असल्याने ही आग काही वेळातच पुकळेवाडी येथील सेदनाट डोंगर परिसरात वेगाने पसरली। त्यानंतर हीच आग पुढे चिल्लारवाडी येथील येडोबा डोंगर परिसराकडे सरकल्यामुळे डोंगरावरील गवत आणि झाडांचे मोठे नुकसान झाले। दरम्यान या परिसरात असलेल्या पवनचक्कीच्या भागालाही आगीच्या ज्वाळांनी वेढा दिला होता। अनेक किलोमीटरच्या परिसरात वनसंपदेचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। या आगीत लहान वन्य प्राण्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आग विझवण्यासाठी विरळी, पुकळेवाडी आणि चिल्लारवाडी या तीनही गावातील युवक आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, मात्र वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे आग नियंत्रणात आणणे अवघड होत होते। काही ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। वन अधिकारी अमित मुळीक यांनी सांगितले की या आगीची माहिती आम्हाला रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मिळाली। त्यानंतर तात्काळ काही कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली। दरम्यान काही ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार ही आग खटाव तालुक्यातील पाचवड डोंगर परिसराकडून लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। मात्र आग नेमकी कशी लागली याचा शोध वनविभागाकडून घेतला जात आहे। या घटनेमुळे परिसरातील खासगी झाडे, गवत आणि काही पिकांचेही नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।